सगळ्यात माझ्या मतदारसंघामध्ये 750 मेगावॅट वीज तयार होते. इनरकॉन, सुझलॉन हे सगळे वीज तयार होते त्याच्यावर. विंड एनर्जी ती अपरंपरित आहे. समुद्राच्या लाटामधून वीज तयार करायला चालले आता. लाटा त्या फिरतात. आपला तो कचऱ्याचा प्रोजेक्ट आहे ना इथं आमची लोक आहेत कालन बरोबर त्याची वेटी ब्रांच जेव्हा ओपन झाली त्याला सगळ्यांनी कॉन्फिडन्स उद्घाटन मी केलं. उद्घाटन मी केलं वेटी ब्रांच. मॅडम लोकांना फार मोठा प्रश्न आहे. कुठं काय येणार आहे चाललंय झगडा जो चाललाय मार्कप भाषप टिकावाशी सगळ्यांची इच्छा आहे. एवढं मोठी प्रगती केली तुम्ही म्हणलेली काय म्हणतात आम्ही झाड हलवतोय उपटणार नाही. लाईन ओढणार हनीमून संपला पण संसार ओढणार नाही. खरं म्हणजे कोणती वस्तू कॅन प्ले मोठा रोल करू शकतात. ही इज मोस्ट नॅचरल. ते काही बोलले ना मग त्यांनी काही स्टेटमेंट केलं होतं. अभ्यास करा इतका चांगला करार कुठलाही पंतप्रधान करू शकणार नाही. परंतु तुमच्या कोंबड्याला उगवते ना सूर्य उगवते ना आमच्या कोंबड्याला उगवत नाही. त्यांच्या राज्यात त्यांचे काय नाही तुमच्या राज्यात चांगलं इथे एखाद्या म्हशीच्या गाडी तुम्ही डॉलरची नोट दिली तर माणूस घेईल का? तो म्हणेल हे ₹1,00,000 असते मला नको. मी कन्वर्ट कसं करणार? मला तू इकडे नोट दे. आता ते बँकेवर उभा असतो काय म्हणत नाही मला हे घे तुला. आता म्हणतात तसं काय बंधन वगैरे काय सुरुवातीच एकदम यांना स्कोप मिळतो ना. नालंदा ना तक्षशिला शाळेत नाव तक्षशिला आहे. उत्तम. आम्ही रिटायर होऊन झालो म्हणजे अगोदर मी रिटायर झालो व्हॉलंटरी आलो नागरिक मतदार माझ्या आवडतं क्षेत्र येतो सर काय आता निघालो मी असं या नाही बघणार. एक मिनिट सांगते. बाबा झाला की तिकडं मग फोटो काढून त्याचे हे पण कमी असतं का पॅनल कमी लागतं ना युसेज पण कमी होईल 20 वर्ष पॅनल
लाईट नीट पडतो. थोडं कमी आहे त्याच्यावर नाही पण जे जे जाहिरात बिलकुल लाईट नाही त्यासाठी एकदम चांगलं आणि हे मोठे काय पण सुरुवातीची इन्व्हेस्टमेंट जरा जास्त आहे. सोलरला प्रॉब्लेम जो आहे सुरुवातीची इन्व्हेस्टमेंट नाही ते हायवेला मला वाटतं एक्सप्रेस तिथं मुंबईला जाताना एक्सप्रेस त्यांचे पोलीस काही चालू करत नाही. आपण ते काय आपले चालू आहेत पण ते चालू करत नाही. आपली माणसं पण थांबत नाही. सबसिडी अडचण त्याचं म्हणलं बजेट किती मुंबईला हायवे बुधवारी जातो. त्यानंतर आता मला सगळे बघायला टोटल लाईट संपूर्ण एसी हा 80 वॉट येतो हा 20 वॉट काय घेतलं हॅलो हॅलो सर्व मान्यवरांचं वसुंधरा फाउंडेशनच्या वतीनं मी हार्दिक स्वागत करतो. अपारंपरिक सौर ऊर्जा या प्रकल्पाचं जिल्हास्तरीय उद्घाटन हे ऑफिसचं याबद्दल आपणा सर्वांचं हे मी या कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत करतो आणि मान्यवरांना अशी विनंती करतो की या कार्यक्रमाचं दीपप्रज्वलनानं उद्घाटन करावं. आउटला काय लागला तर या सर्वांचं मैत्री फाउंडेशनच्या आनंद नाडगौंडी याचबरोबर सातारा नगराचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष अच्युतराव गोडबोले यांचं स्वागत सुद्धा आनंद नाडगौंडी यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचबरोबर सातारा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष त्यांनी स्वीकार करावा. होईल सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ कार्यकर्ते दत्तात्रय उत्तेकर यांचाही आदर सत्कार इथं करण्यात येतोय. त्यांचा त्यांनी स्वीकार करावा अशी मी त्यांना मैत्री फाउंडेशन वसुंधरा फाउंडेशनच्या वतीने विनंती करतो. त्याचबरोबरीनं त्यांना विनंती करतो. मित्र आज आपण एका अशा पारंपरिक ऊर्जा स्रोत जो आहे खरं तर अपारंपरिक का म्हणतात ह्याचं मला खरं गुढ आहे कारण हा अत्यंत पारंपरिक ऊर्जा स्रोत आहे जो जंगल जमीन आणि सौर ऊर्जा याच्यातून आपण काही ऊर्जा निर्माण करण्याचा आणि ती पारंपरिक म्हणतो आहोत आणि इलेक्ट्रॉनिक्स या सगळ्या माध्यमाला पारंपरिक म्हणतोय. हा खरं तर विरोधाभास आहे. इथे एक उदाहरण असं द्यावंच वाटतं. गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांना एक याविषयी विचारलं होतं की मौन व्रतामध्ये ते असताना मौन व्रत धारण करण्याचा त्यांचा काही कालावधी होता आणि गुरुदेव टागोर हे शिल्पकलेपासून चित्रकला असेल संगीतामध्ये रवींद्र संगीत म्हणून एक त्यांचं खूप परिचित आपल्याला सगळं आहे. म्हणजे ज्या कलांमध्ये एक जागतिक उंची ज्यांना गाठलेली आहे तसं अष्टपैलू व्यक्तिमत्व होतं. त्यांना करण्याचा संदेश होता. म्हणजे
सौर ऊर्जा हा आपल्या भारतीय परंपरेमध्ये सूर्य उपासकांच्या दृष्टीनं अत्यंत आध्यात्मिक अधिष्ठान असलेला हा भाग आहे आणि हाच भाग आपण या वसुंधरा फाउंडेशनच्या माध्यमातून सातारा जिल्हा स्तरावर आपण या कार्यक्रमाचं उद्घाटन सोहळा केलेला. वसुंधरा फाउंडेशनच्या वतीने आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. कार्यक्रमास थोडा उशीर झाला आणि पालकमंत्री साहेब यांची तब्येत खराब हार्दिक या कार्यक्रमासाठी अभिनंदन करतो आणि आभार मानतो की त्यांनी आमच्या या कार्यक्रमाची शोभा वाढवली. सर्वप्रथम हा उपक्रम चालू करण्यामागे आमचा जो उद्देश होता की सध्या विजेची जी मोठ्या प्रमाणात टंचाई जाणवली आहे, हा दूरदृष्टिकोन आम्ही ठेवला. या विषयावर मॅन्युफॅक्चरिंग लेवल आणि प्रसार आणि प्रचार लेवल याची कशी सांगड घालता येईल याच्यासाठी या संस्थेचा आम्ही या माध्यमातून प्रसार व प्रचार करण्यासाठी उपयोग केलेला आहे. आणि मॅन्युफॅक्चरिंग याच्यामध्ये असल्यामुळे आपण लॉंग टाइम सपोर्ट देऊ शकतो असा या मागचा आमचा बेनिफिट आहे. या अशा या उद्देशाने आम्ही सौर ऊर्जेचे जे प्रोडक्ट्स आहेत हे सरकारच्या माध्यमातून तळागाळातल्या लोकांना ह्याच्यासाठी आपण याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की सौर पॅनल जे आहे त्याची कॉस्ट सगळ्यात जास्त आहे. तर ह्या सौर पॅनलची आपण जर साईज कमी करू शकलो तर या बाकीच्या इक्विपमेंटची कॉस्ट आपोआपच कमी येईल. हे आम्ही उद्दिष्ट समोर ठेवून या काही डिस्प्ले केलेली प्रोडक्ट्स ती आम्ही लावलेली आहेत. आता आपण समोर जी आम्ही गार्डन लाईट किंवा ज्या एलईडीच्या लाईट्स लावलेल्या आहेत त्यांची टोटल पॉवर कन्झम्पशन जी आहे ती 10 वॉट पेक्षा सुद्धा जास्त नाही आहे. एवढी याला कमी पॉवर कन्झम्पशन आहे. जर रात्रीच्या वेळेला आपण बघितलं तर याचा उजेड इतका सुंदर पडतो की 5-5 वॉट CFL सुद्धा एवढा लाईट देणार नाही, एवढा याचा लाईट पडतो. आणि नॅचरली ह्या एलईडीज बेस्ड आपण टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे आपल्याला पॅनलची जी संख्या आहे ती कमी झालेली आहे, त्यामुळे त्याची किंमत कमी झालेली आहे. सरकारचा जो पथदीप आहे तो 27,000 रुपयाला आहे, तर आपण हा दिवा एलईडीच्या माध्यमातून 12-13 हजार रुपयात सुद्धा लावू शकतो. तर सांगायचा उद्देश एवढाच आहे की आपण या माध्यमातून काम करताना या प्रोडक्ट्सना दिवस टिकतील, यांना कमी मेंटेनन्स येईल किंवा ह्याच्या मागच्या ज्या कंपन्या पूर्वीच्या ज्या आहेत त्या सगळ्या महाराष्ट्राच्या बाहेरच्या आहेत, यांना सपोर्ट देणारे लोक कमी आहेत. अशा सगळ्या उद्देशाने आपण हा पार्क डेव्हलप केलेला आहे की जेणेकरून आपल्याला याचा प्रसार करता येईल व आपल्या कंपनी नगरपालिकेचा जो कर आहे त्याच्यामध्ये 10% सवलत त्यांनी द्यायचं ठरवलेलं आहे. आणि असं GRची आमच्याकडे कॉपी आलेली आहे त्याची. अशा पद्धतीने आपण लोकांना प्रोत्साहन करून या सौर ऊर्जेचा जरी वापर केला, वॉटर हिटिंग सुद्धा हे युनिट असं आहे की ते जरी भरपूर लोकांनी वापरलं तरी लोड शेड्यूलिंग जे आहे त्याचं प्रमाण बरंचसं कमी होईल. तर अशा पद्धतीने आपण ह्या प्रकल्प हा राबवण्याचा ठरवलेला आहे की जेणेकरून जिथनं जास्त तळागाळातल्या लोकांना किंवा मध्यमवर्गीय लोकांना हे प्रोडक्ट इझिली अवेलेबल करून देता येईल, या हिशोबाने आपण इथे काम करायचं ठरवलेलं आहे. धन्यवाद. येस, थँक्यू. सौर ऊर्जा आणि अपारंपरिक ऊर्जेविषयी नाडगोंडी साहेबांनी आपल्याला आताच मार्गदर्शन केलेलं आहे. यानंतर मी माननीय आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांना अशी विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शनपर 2 शब्द बोलावे. माझे मित्र आणि वसुंधरा फाउंडेशनचे संस्थापक मान्य केदार नाडगोंडी यांनी जे अपारंपरिक ऊर्जा उद्यान साताऱ्यामध्ये त्यांनी सुरू केलं, याच्या उद्घाटन प्रसंगी तो उपस्थित असलेले आपले सातारचे प्रथम नागरिक मान्य डॉक्टर अच्युतराव गोडबोले, त्याचप्रमाणे उपनगराध्यक्ष मान्य ॲडव्होकेट दत्ताजीराव बनकर, या विभागातील नगरसेविका आपल्या सर्वांच्या लाडक्या सौ गायकवाड मॅडम, त्याचप्रमाणे इथं कार्यक्रमाला उपस्थित असलेले जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष मान्य दत्ताजी उत्तेकर, भुज कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन मान्य अरविंदजी कदम आणि उपस्थित सर्वच मान्यवर मंडळी, केदारवर आणि त्याच्या बरोबर काम करणारे त्याचे सर्व सहकारी. आज खरं म्हणजे रामराजेंच्या हस्ते हा कार्यक्रम इथं पार पाडणार होता, पण थोडंफार काहीतरी तब्येतीच्या कारणामुळं ते कार्यक्रमाला उपस्थित राहू शकलेले नाही आणि हा कार्यक्रम आम्हाला सर्वांना त्यांनी उरकून घेण्यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे. केदारनं आत्ताच त्याच्या मनोगतामध्ये किंवा त्याच्या प्रास्ताविकामध्ये
सोलर जे आता एनर्जीचा जो कन्सेप्ट आपल्या पुढं यायला लागलाय त्याच्याबद्दल त्यानं थोडीफार माहिती आपल्या सर्वांना दिली. पहिल्यांदा ज्या वेळेला चाळकेवाडी आणि इकडं विंडमिल सुरू झाल्या त्यावेळेला पण काय फार या विंड एनर्जीला मागणी नव्हती किंवा लोक तिकडे काय फार इन्व्हेस्टमेंट किंवा एक इंडस्ट्री म्हणून बघत नव्हती. पण आज विंड एनर्जी जो प्रकार आहे हा एवढ्या मोठ्या प्रमाणावर भारतामध्ये आता वाढायला लागलाय आणि फार मोठ्या प्रमाणावर याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट स्थानिक कंपन्या असतील, मल्टीनॅशनल असतील किंवा बाहेरच्या कंपन्या असतील अशी सर्व लोक याच्यामध्ये आता उतरायला लागलीत. सोलर एनर्जी हे एक तुम्हाला माहिती असणारं एक हे होतं. आपल्याला माहित होतं की बाबा प्रदर्शनांमध्ये इकडं तिकडं कुठं काही नवीन एखादं हे आलं तर त्यात सोलर एनर्जी बद्दल कुठं ना कुठं आपल्याला स्टॉल वगैरे किंवा कधी पेपर म्हणणं प्रामुख्याने आपले जे घरचे गिझर्स असतात, वॉटर हीटर्स असतात, जास्त करून हॉटेल्समध्ये आपल्याला बघायला मिळतं. सोलर एनर्जीवर बरंचसं तिथले जे वॉटर हीटर्स असतात त्यांचं सर्व जे काम असतं ते सोलर एनर्जीवर केलेलं आपल्याला बघायला मिळतं. पण हा जो कन्सेप्ट आहे सोलर एनर्जीचा हा सर्वसामान्य माणसापर्यंत किंवा त्याच्या घरापर्यंत पोहोचू शकल अशी अपेक्षा कधी कोणी केली नव्हती. कारण मगाशी जे केदारनं सांगितलं की यापूर्वी इनिशियल इन्व्हेस्टमेंट ज्या असायच्या किंवा एखादा वॉटर हीटर जर घरी सोलर एनर्जीचा जर बसवायचं म्हटलं तर सुरुवातीची गुंतवणूक ही त्याच्यामध्ये फार व्हायची, सबसिडी मिळायची वगैरे हा भाग वेगळा आहे. पण सुरुवातीला जेवढे पैसे द्यायचे आणि त्याच्यामध्ये इतके पैसे गुंतवून ठेवायचे हे नजरेसमोर आल्यानंतर लोक थोडी या एनर्जीचा जो हा सोर्स आहे सोलरचा त्याच्यापासून बाजूला जायची. पण आज नवीन नवीन म्हणजे जसं टेक्नॉलॉजी आता बदलत चालली आहे तशी नवीन नवीन या ह्याच्यामध्ये छोटे पॅनल्स वगैरे जे इथे केदारनं सांगितलं की CFL ट्यूब्स असतील त्याच्या पुढे जाऊन आता LED म्हणजे डायोड्सचे जे आता प्रकार आपल्याला बघायला मिळतात ह्याचं आता लाईट ह्याच्यावर हे करायचं म्हणजे कमी वीज लागतील किंवा कमी कन्झम्पशन CFL पेक्षा पण कमी कन्झम्पशन या ह्याच्यामध्ये होतं. अशा प्रकारचं आता आपल्या पुढं टेक्नॉलॉजीनं सर्व प्रकार आणलेत. साताऱ्यामध्ये एक साताऱ्याबद्दल त्याचं असणारं प्रेम आणि स्वतः एक सातारकर असल्यामुळं हा अपारंपरिक ऊर्जा उद्यान जे आहे ते इथं तिनं सुरू केलंय. तर आता आम्ही ज्यावेळेला सगळं बघत होतो त्यावेळेला डॉक्टर साहेबांनी 2-3 गोष्टी ज्या चांगल्या मांडल्या अध्यक्ष उपाध्यक्षांनी आमच्या की साताऱ्यातील सिग्नल व्यवस्था सुरू असून पण ती कार्यान्वित या लाईटच्या याच्यामुळं होत नाही किंवा करता येत नाही. त्यामुळे त्या ठिकाणी हे सोलर पॅनल बसून सिग्नल व्यवस्था आपली त्याच्यावर करता येते का ह्याचं एक त्यांनी इथं नगरपालिकेच्या वतीने त्यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे. आणि माझी एक त्यांच्याकडनं नगरपालिकेकडनं एक दुसरी एक हे राहणार आहे की आपल्या स्ट्रीट लाईट जे आहेत त्याच्यामध्ये पण आपल्याला आपलं वीज बिल जे आहे ते कमी करून जिथं शक्य आहे तिथं या सोलर लाईट्स बसून आपल्याला काही शहरामध्ये अजून स्ट्रीट लाईटिंगमध्ये कमीत कमी खर्चामध्ये काम करता येते का ह्याच्याबद्दल केदारनं आणि नगरपालिकेच्या आपल्या अध्यक्ष उपाध्यक्ष यांनी एकदा चर्चा करून कुठेतरी एक ट्रायल म्हणून का होईना पण सुरुवात या सोलर एनर्जीच्या ह्याची साताऱ्यामध्ये करावी अशी अपेक्षा मी व्यक्त करतो. केदारची माझी ओळख तशी बरेच वर्षाची आणि त्याचा स्वभाव किंवा काम करण्याची पद्धत मला चांगली माहीत आहे. पूर्णपणे अभ्यासू वृत्तीचं एक व्यक्तिमत्व म्हणून केदारकडं आतापर्यंत आपण सगळेजण बघत आलोय. आणि हा जो त्यानं आता जे पारंपरिक ऊर्जा उद्यान जे त्यानं इथं सुरू केले याच्यामध्ये पण पूर्ण अभ्यास करून त्यानं सर्व काही गोष्टी इथं आपल्यापर्यंत आणल्यात. त्यामुळं तो यशस्वी होणार आहे याच्याबद्दल शंका इथं बसलेल्या कोणाच्याच माझ्या पण मनामध्ये नाही, कोणाच्याच येणार नाही. त्यामुळं पुढच्या याच्यामध्ये त्याच्या या नवीन आता क्षेत्र जे त्यानं निवडले पूर्वी कम्प्युटर्समध्ये त्यानं साताऱ्यामध्ये आणि सर्वच ठिकाणी चांगल्या पद्धतीनं काम कम्प्युटरच्या क्षेत्रामध्ये केलं होतं.
आता हे नवीन क्षेत्र त्यानं निवडले, ह्याच्यामध्ये पण त्याला संपूर्ण यश मिळेल याची खात्री मला आहे. मी त्याला मनापासून शुभेच्छा देतो आणि या आपलं पारंपरिक ऊर्जा उद्यानाचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करून माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. उद्घाटन ज्या गोष्टींचं आपण केलं त्या गोष्टींचा लगेच प्रॅक्टिकल मध्ये म्हणजे व्यवहारामध्ये वापर काय व्हावा, या नगरपालिकेच्या माध्यमातून व्हावा, या पद्धतीचे लगेच विचार आमदार साहेबांनी इथं मांडले. म्हणजे जी गोष्ट आपल्या शहरामध्ये सुरू झालेली आहे त्याचा लगेच व्यवहारामध्ये वापर, सार्वजनिक हितासाठी त्याचा असणारा उपयोग, ही जी काही म्हणजे दृष्टी आहे यालाच तर आपण असं म्हणूया की ही तरुणांच्या ऊर्जेला काम देण्याचे, राजकीय ऊर्जा पुरवण्याचं काम आमदार साहेबांच्या माध्यमातून होत आहे. त्याबद्दल मी व्यक्तिगत आणि वसुंधरा फाउंडेशनच्या वतीने आभार मानतो आणि यानंतर या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शनाचं काम अजिंक्य बजारचे